19 सप्टेंबरला युरोपातल्या 4 एअरपोर्ट्सवर अचानकच सायबर अटॅक झाला। हा सायबर अटॅक साधा सुद्धा नव्हता, तर यामुळे एअरपोर्ट्सवर चेक इन आणि बोर्डिंग सिस्टमच बंद पडलं, ज्यामुळे फ्लाइट्स उशिराने उडाल्या तर काही फ्लाइट्स कॅन्सल कराव्या लागल्या। या एअरपोर्ट्समध्ये हिथ्रो, ब्रसेल्स, बर्लिन आणि डब्लिन या एअरपोर्ट्सचा समावेश आहे। यात सायबर अटॅक झालाय कोलिन्स एरोस्पेसच्या सॉफ्टवेअरवर। या सर्व एअरपोर्ट्समध्ये कोलिन्स एरोस्पेसचं म्यूज सॉफ्टवेअरवरच काम चालतं, जसं की चेक इन, बोर्डिंग वगैरे। पण तेच बंद पडल्यामुळे या एअरपोर्ट्सवर मॅन्युअली काम करावं लागलं, ज्यामुळे बराच लेट झाला। आता हा सायबर अटॅक कोणी केला याची नेमकी माहिती ऑफिशियल्सना अजूनही समजली नाहीये। कोलिन्स एरोस्पेसची पॅरेंट कंपनी RTX आणि युरोपियन संस्था याचा तपास करतात। तज्ञांचा असा अंदाज आहे की यामागे रशियन किंवा पूर्व युरोपियन हॅकर ग्रुप्स असू शकतात। काही राजकीय विश्लेषक याकडे रशिया-युक्रेन हायब्रिड वॉरफेअरचा भाग म्हणूनही पाहतात, पण हे फक्त अंदाज आहेत। हा सायबर अटॅक इतका जबरदस्त होता की 10 तास उलटले तरी सिस्टीम पूर्णपणे पूर्ववत झाली नसून युरो कंट्रोलनं काही एअरपोर्ट्सना 50% फ्लाइट्स कमी करण्याचा सल्ला दिलाय।